हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण लँड प्रॉपर्टी रूल 2025 म्हणजेच महिलांच्या नावावर प्रॉपर्टी केल्याने सरकारकडून कोणता लाभ मिळतो, सरकारकडून मोठा लाभ मिळणार याबाबत माहिती पाहणार आहोत. तर चला पाहूया लँड प्रॉपर्टी रूल 2025. तर आज आपण पाहणार आहोत की महिलांच्या नावावर प्रॉपर्टी केल्यावर आपल्या सरकारकडून कोणता लाभ मिळणार आहे. या संदर्भात एक महत्वाची माहिती आपण घेणार आहोत. तर प्रत्येकाच्या आयुष्यातील एक स्वप्न असते घराचे. घराला घरपण देण्यासाठी प्रत्येक जण आपल्यासाठी कुटुंबासाठी एक घर खरेदी करत असतो आणि हे घर खरेदी केल्यानंतर तो आपल्याला घर हिशोब जावे यासाठी आपण जर आपल्या आई बहिणी किंवा आपल्या बायकोच्या नावावर करत असाल तर नक्कीच भाग्याची लक्षणे ती ठरू शकते. कारण आपल्याला या महिलांच्या नावावर जर आपण प्रॉपर्टी केली तर आपल्याला भरपूर त्याचा लाभ मिळणार आहे. तर याचीच माहिती आपण पाहणार आहोत. जर तुम्ही घर, प्रॉपर्टी, त्याचप्रमाणे प्लॉट, फ्लॅट, कुठलीही प्रॉपर्टी, मालमत्ता जर घेतली असेल आणि त्यासाठी जर तुम्ही आपल्या घरातील आपले आई असेल, बहीण असेल, बायको असेल, मुलगी असेल, कुणाच्याही जरी नाव केली, कोणाच्याही नावावर प्रॉपर्टी केली तर तुम्हाला त्याचा भरपूर बेनिफिट असतो. जसं की राज्य सरकारने महिलांसाठी काही योजना सुरू केल्या आहेत. लाडकी बहीण योजना, मुलींसाठी लेक लाडकी योजना, तसेच प्रॉपर्टी जर तुम्ही महिलांच्या नावावर घेतली तर त्यांच्यामध्ये देखील मोठा बेनिफिट आपल्याला मिळतो. आता कोणता कोणता बेनिफिट आहे पाहूया. कर भरण्यात सूट मिळते. एवढेच नाही तर सरकारकडून त्याला काही सूट दिली जाते. महिलांच्या नावावर घर खरेदीवर किती सूट मिळते ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे की भारत सरकारकडून महिलांना अनेक गोष्टींमध्ये सूट दिली जाते. त्याचप्रमाणे एखाद्या महिलेने स्वतःच्या नावावर मालमत्ता खरेदी केली किंवा एखाद्या महिलेच्या नावावर मालमत्ता खरेदी केली तर नोंदणीवर भरावे लागणारे मुद्रांक शुल्क माफ केले जाते. म्हणजे जे स्टॅम्प ड्युटी असते ती माफ केली जाते. आता व्याजदर कमी होतो. याशिवाय महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी व्याजदरातही सूट आहे. घर घेण्यासाठी गृहकर्ज घेणारे बरेच लोक आहेत. वेगवेगळ्या हाऊसिंग फायनान्स कंपन्या त्यांच्या नियमानुसार 0.5% ते 5% पर्यंत घर कर्जावर सूट देतात. एवढेच नाही तर एखाद्या पुरुषाने महिलेसोबत संयुक्त मालकीमध्ये घर विकत घेतले तर त्याला मोठ्या प्रमाणात करात सूट मिळते.